सो मित्रांनो, फायनली आपण इकिगाई हे बुक वाचून संपवलेलं आहे. तर मुख्यत्वे याचं सारांश पुढील प्रमाणे. इकिगाई, इकी म्हणजे जीवन, गाई म्हणजे मूल्य. इकिगाई हा शब्द जापनीज भाषेचा आहे आणि हा पुस्तक गार्सिया आणि मिरालेस याने लिहिलेला आहे. मुख्यत्वे यामध्ये जापानी लोक दीर्घायुष्य कसं जगतात याचा आढावा घेण्यात आलेला आहे. इकिगाई याचा अर्थ तुमच्या अस्तित्वाचे कारण. तुम्ही सकाळी का उठता? तुमचं उठण्याचं कारण काय? प्रत्येक माणसामध्ये एक इकिगाई लपलेला असतो आणि ते शोधणे म्हणजेच आनंदाची गुरुकिल्ली होय. आपला इकिगाई शोधण्यासाठी हे पुस्तक कसं मदत करतं? त्यासाठी काही स्टेप दिलेले आहेत. पहिलं, तुम्हाला काय करायला आवडते? तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय करायला आवडते? तुम्ही कोणत्या कामामध्ये निपुण आहात? तुमची प्रोफिशियन्सी कशामध्ये आहे? या जगाला सध्या कशाची गरज आहे? म्हणजे हे जग सध्या ज्या जगाला कुठली गरज आहे? तुम्हाला कोणत्या कामाचे पैसे मिळू शकतात? ज्या सर्व मुद्द्याचे मिळून तुमचा इकिगाई या सर्व मुद्द्याला कनेक्ट करून असायला पाहिजे. पुस्तकातील मुख्य मुद्दे. पहिला, कधीच निवृत्त होऊ नका. जापानी लोक कधीच निवृत्त होत नाहीत. इवन याच्यामध्ये बुकमध्ये 116 वर्षाच्या आजीबाईचं एक उदाहरण आहे. ते म्हणतात की ती जी व्यक्ती आहे ती मरण्याच्या पहिल्या दिवशी काही सेल्स करण्यासाठी बाहेर गेलेले होते. जीवनामध्ये धावपळ टाळा. सक्रिय राहा याचा अर्थ असं नाही की तुम्ही धावपळ करा, पण त्याच्यासाठी जादा धावपळ करणे म्हणजे आपल्या गरजेपेक्षा, आपल्या शरीरापेक्षा जादा धावपळ करणे हे शरीरासाठी हितकारक नाही आहे. एक कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट जापानी कन्सेप्ट आहे, हारा हाचिबू. पोट पूर्ण भरेपर्यंत जेवू नका. 80% भरल्यानंतर जेवण बंद करा. अति जेवण केल्यामुळे तुमच्या पोटावरती ताण येणार आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराच्या पूर्ण क्रिया मंदावल्या जाणार. 5, चांगले मित्र बनवा. संकटात साथ देणारे मित्र बनवा, जळके नको. निसर्गाशी नेहमी कनेक्ट राहा. गजबज गोंधळातून बाहेर पडा आणि निसर्गाशी कनेक्ट करा. सतत हसत राहा. फ्लोमध्ये जगा. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेस फ्लोमध्ये करतो तर आपल्याला वेळ कसा गेला हे कळत नाही आहे. त्यामुळे फ्लोमध्ये राहा. आयुष्य हे फक्त जगण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठी आहे. इकिगाई काय म्हणते की आयुष्य हे फक्त जगण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठी आहे. साधे जेवण व हलके व्यायाम, चांगले विचार आणि आपल्या आवडीचे काम हेच सुखी आयुष्याचे सूत्रे आहेत. कोणत्याही चांगल्या गोष्टीबद्दल धन्यवाद माना. तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी व निसर्गासाठी हसा आणि कृतज्ञ राहा. सर्वात इम्पॉर्टंट जो लास्ट मुद्दा गार्सिया आणि मेरेलिसने हे केलेला आहे, आजच्या क्षणात जगा. आपण विचार करतो मला 5 वर्षानंतर माझ्याकडे हे पाहिजे, ते पाहिजे, इतका पैसा पाहिजे, तितका पैसा पाहिजे, मी इथं पाहिजे.
प्लॅनिंग करणे डिफरंट, पण प्लॅनिंग केल्यानंतर परत त्याच्यामध्येच मला 5 वर्षानंतर हे व्हायचं आहे किंवा 5 वर्षापूर्वी हे झालं, 5 वर्षापूर्वी ते झालं, या गोष्टी उगाळत बसू नका. प्रेझेंट, आजच्या क्षणामध्ये जगा. आज आपण कुठं आहे, आज आपल्याला काय करायचं आहे. तर मित्रांनो, हे असं खूपच चांगलं बुक आहे. मी तर सजेस्ट करेन की तुम्ही स्वतः पण वाचा. ही त्या बुकमधून ही काढलेली मी समरी आहे, जी मी आता तुम्हाला सांगितली. तर तुम्ही जर स्वतः वाचाल तर तुम्ही त्याच्यामध्ये त्या बुक वाचण्यामध्ये तुम्ही स्वतःला कोरिलेट कराल. तर माझं सजेशन असेल की तुम्ही स्वतः पण वाचा. तर पुन्हा भेटू लवकरच एक नवीन बुकच्या समरीने. धन्यवाद.